आज आपण या महाराष्ट्रामध्ये एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेलो आहोत। आज या महाराष्ट्रामधील एकंदरीत परिस्थिती पाहिली तर बेडकं कमी जास्त उड्या मारतील, माकडं कमी उड्या मारतील यापेक्षा जास्त उड्या या पक्षातून त्या पक्षात लोकांच्या चालू आहेत। आणि विशेष म्हणजे इकडून बाप लढतो, तिकडून मुलगा लढतो, इकडून काका, इकडून पुतण्या, इकडून मावशी, इकडून आत्या आणि सगळं काही घरातल्या घरातच चाललेले आणि लोकशाही जवळपास संपुष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। नावाला फक्त वरचं आवरण लोकशाही आहे, आतमध्ये सगळी घराणेशाही चाललेली आहे। भ्रष्टाचार याच्यावर तर कोण बोलायला तयार नाहीये। लोकांनी वॉशिंग मशीन काढलेले आहेत आणि भ्रष्टाचार कुणी काय बोलायला तयार नाही। आणि दुसरी गोष्ट या तरुणांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे, तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, याच्यावर कुणीच बोलत नाही। म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं, त्यांचं जे स्वप्न होतं, त्यांचं जे ध्येय होतं की रयतेस पोटास लावणे आहे, तोच उद्देश आणि तेच हेतू घेऊन आम्ही त्यांच्याच नावाचा पक्ष आज जाहीर करत आहोत। इलेक्शन कमिशन आम्हाला कालच मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही तातडीची ही पत्रकार परिषद घेतोय आणि छत्रपती शासन या नावाने आम्ही आमचा पक्ष निर्माण केलेला आहे। इलेक्शन कमिशनने आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि या महाराष्ट्रातील तरुणांना 40तील आतले सगळे आम्ही उमेदवार देणार आहोत। नंबर 1, हे सगळे उमेदवार 40च्या आतमधले असतील। नंबर 2, या मुलांना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसेल, सर्वसामान्य कुटुंबातील सगळी मुलं असतील आणि ज्या कोणावरती म्हणजे आम्ही कोणाला तिकीट देणार आहोत तर मागेल त्याला तिकीट देणार आहोत। आमचं धोरण स्पष्ट आहे, कारण ह्या तरुणांना कोणताही प्रस्थापित पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही, देणार नाही। कारण प्रस्थापितांचे पक्ष प्रस्थापितांच्या हितासाठी जन्माला आलेले आहेत, ते उपेक्षितांचे गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही, याची आता महाराष्ट्रातील जनतेला आता पक्की जाणीव झालेली आहे। अन्यथा 3 पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचं काही कारण नव्हतं। काल नाशिकमध्ये एका पक्षाच्या कार्यालयाला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलेलं आहे। जर आम्ही 20-20 वर्षे काम करून जर आम्हाला निवडणूकच बघायला मिळणार नसेल तर आम्ही राजकारणात आणि पक्षात राहायला कशाला पाहिजे। हीच परिस्थिती प्रत्येक मतदारसंघामध्ये या आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये होती आणि याच्यामध्ये 25-25 वर्ष काम केलेले कार्यकर्ते फार म्हणजे गळचपी नाही, गाळातच गेलेले आहेत आणि तरुणांचं भविष्य तर उद्ध्वस्तच आहे। आणि म्हणून या तरुणांना एक नवीन मार्ग असावा, एक उद्देश असावा, म्हणून आम्ही अशा प्रकारचा नवीन पक्ष ठेवलेला आहे। आम्ही जी उमेदवारी देणार आहे त्याची साधी सिंपल पंचसूत्री आहे। 5 तत्व ज्याला मान्यता आमची त्या कोणत्याही माणसाला आम्ही उमेदवारी देणार आहोत। पहिलं आमचं पंचसूत्र आहे किंवा याला पंचशील आपण म्हणू शकतो। पहिलं आमचं तत्व आहे, त्या माणसावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा। म्हणजे हे महाराष्ट्राचं राजकारण गुन्हेगारी मुक्त करणं, क्रिमिनॅलिटी मुक्त करणं, क्रिमिनल माइंडसेट मुक्त करणं, हे आमचं पहिलं धोरण आहे। बाकीच्या पक्षांमध्ये तर त्याला डिग्री म्हणून समजतात, कोणावर किती गुन्हे दाखल आहेत त्यानुसार त्याचं मेरिट ठरवलं जाते। आमच्याकडे ते मेरिट डिमेरिटमध्ये आहे, ज्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असा सुशिक्षित मुलगा आमचा उमेदवार असू शकतो। कोणताही गुन्हा नसेल ती पहिली आमची अट आहे। दुसरी, तो किमान पदवीधर असावा, तो उमेदवार किमान पदवीधर असावा। कारण ज्या विधानसभेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे ह्या गप्पा मारतात, त्यांना कागद तर वाचता आला पाहिजे की ह्या कागदावर लिहिलंय काय। असे कित्येक लोक आहेत की ज्यांना विधानसभेत बोलता येत नाही आणि वाचता येत नाही आणि हे भामटे सांगतात की आम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवतोय आणि आम्हाला विधानसभेमध्ये पाठवा। कागद दिलेला हातातला वाचता येतोय का? काय तुम्ही विधानसभेमधून जाऊन दिवे लावणार आहे? आणि 75 वर्ष झाले तरी तुमची एकच वाक्य, मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे। मग आतापर्यंत काय तुमचा मतदारसंघ पाकिस्तानात होता का बांगलादेशात होता का अफगाणिस्तानामध्ये होता? हे फक्त फसवायचे काम आहेत। उमेदवार बदलले जात आहेत, घरं तीच आहेत हे लक्षात घ्या। किंबहुना पक्ष बदलले जातात, उमेदवार तेच आहेत। एसटी तीच, ड्रायव्हर तेच, कंडक्टर तेच, पॅसेंजर तेच, फक्त एसटीचा कलर बदलत आहे आणि सांगतात की आमचा उमेदवार नाव आहे, आमचा पक्ष नाव आहे। हे काय चाललेलं आहे? ही मतदाराची सरळ फसवणूक चालू आहे आणि ती थांबवण्यासाठी म्हणून आम्ही छत्रपती शासनाच्या माध्यमातून ह्या अटी आमच्या पहिली अट, कोणताही गुन्हा दाखल नसावा। दुसरा, तो पदवीधर असावा। तिसरी महत्वाची अट आमची अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य विचार म्हणजे रयतेस पोटास लावणे आहे, हा विचार ज्याला मान्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जो मानतो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला सन्मान देऊ शकतो, ही आमची तिसरी अट आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य विचार त्याला मान्य असले पाहिजे आणि भारतीय संविधानाचा त्यांनी मनापासून संविधानाचं स्वागत आणि सन्मान करणारा तो असला पाहिजे। चौथी अट आमची आहे, जी अट असू शकत नाही, आमच्या पक्षात उमेदवारी घेण्यासाठी कोणत्याही जातीपातीची अट नाही। छत्रपती शासन हा पक्ष महाराष्ट्रातील 12-18 पगड जातीच्या ग्रामीण शहरी अशा सर्व लोकांना, अशा सर्व तरुणांसाठी खुला आहे। 5वी अट, तो उमेदवार पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असावा। आम्ही उमेदवारी देताना तो उमेदवार पळून जाणार नाही, दुसऱ्या पक्षात जाणार नाही, अशा सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणार आहोत।
आणि जर अशी पळवापळवी होणार असेल मग त्या निवडणुकीला काय अर्थ आहे? काही लोक पूर्वी अ पक्षात होते 5 वर्षापूर्वी, आता ते ब पक्षात आहेत, तिकीट क पक्षातून घेत आहेत आणि निवडून गेल्यानंतर ते क ब ड पक्षात जाणार आहे. याचा अर्थ मतदार गाढव का? तुम्ही मतदाराला मूर्ख समजताय का? हे चाललंय काय? आणि प्रत्येक जण म्हणतो आम्ही विकासासाठी पक्ष बदललेला आहे. तू पक्षाचा विकास करताय तुम्ही का स्वतःचा करताय? नाव सांगताय फक्त मतदारसंघाचा विकास करण्यासाठी. जर मतदारसंघाची परिस्थिती बघितली प्रत्येकाची तर खूप डेंजर आहे मित्रांनो. मी अमेरिका, रशिया अशा सगळे प्रगत देश फिरत असतो. अरे या देशांमध्ये खड्डे नसतात, या देशामध्ये स्पीड ब्रेकर नसतात, या देशामध्ये कुणी हॉर्न वाजवत नाही. आपल्या देशामध्ये सगळे चौक भरलेले आहेत, फक्त गर्दीने नव्हे धुळीने भरलेत. सगळे चौक बेरोजगारीने भरलेले आहेत आणि जागोजागी खड्डे आहेत. म्हणजे इथे ना तुम्हाला ब्रेक नावाची सिस्टमची गरज नाही आपल्या देशात. लोकांना शिस्त लावू शकत नाही कुणी. असे म्हणजे साधं सिग्नल जम्प केला, सिग्नल क्रॉस केला तरी पोलिसांना लगेच फोन येतात. नगरसेवक बोलतोय, आमदार बोलतोय. माझ्या मते जो फोन करेल ना आमदार किंवा नगरसेवक अशा चुकीच्या कामाला कायदा मोडायला, त्याच्या अकाउंटमधून पैसे कापले गेले पाहिजेत. असे जबरदस्त कायदे आम्ही या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बनवण्यासाठी तयार आहोत. आणि म्हणून पक्षाची विचारधारा हीच आहे की सबको फायदा और सबको कायदा. आमच्या पक्षाचं धोरण हेच असणार आहे, सबको कायदा सबको फायदा. आमदाराच्या मुलावर पण गुन्हा दाखल होईल आणि साध्या गुन्हेगारावर पण गुन्हा दाखल होईल. जर कलम सेम आहे, जर गुन्हा सेम आहे तर गुन्हा पण सेम पद्धतीने नोंद केला जाईल. मग ती पोर्शे गाडी असो नाही तर 2 व्हीलर असो, सर्वांवरती गुन्हे दाखल होतील. सर्वांना समान न्याय अशा प्रकारचं आमचं धोरण चालणार आहे. ही पंचसूत्री ज्याला मान्य आहे त्याला मागेल त्याला तिकीट. 288च्या 88 जागा आम्ही लढवणार आहोत. त्याची सुरुवात म्हणून आम्ही आज 5 उमेदवार घोषित करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिथून सुरू केलं, छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजधानी राजगडावरती सत्य भाऊसाहेब मरगळे यांना भोर विधानसभेची उमेदवारी इथे जाहीर केली. दुसरी उमेदवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हे पांढरी म्हणून शापित असलेलं पुणे वसवलं आणि ह्या पुण्यामध्ये ती पहार आणि त्या पहारीवरती तुटलेली चप्पल अशा प्रकारची शापित केलेली पुण्याची ही पुण्यभूमी जी शापित म्हणून गणली गेली होती, कुणी पुण्यामध्ये राहायला यायला तयार नव्हतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी पुणे वसवलं. त्यावेळी कसब्याचं ग्रामदैवत सापडलं. त्या गणपतीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली ग्रामदैवत कसबा. आणि म्हणून त्या कसब्यामध्ये आम्ही अरविंद अण्णासाहेब वेलकर यांना कसबा विधानसभेची 215 कसबा याची उमेदवारी देतोय. अरविंदची ओळख म्हणजे त्यांनी UPSC MPSC करणाऱ्या 1.5 लाख मुलांचं कायम नेतृत्व केलेलं आहे. आणि मला आनंद वाटेल विधानसभेमध्ये या UPSC MPSC करणाऱ्या मुलांचा बुलंद आवाज आमदार म्हणून ही पोरं सगळी पाठवतील. आणि कसब्यामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला होता आणि त्याचा हात कलम केला, त्याच ताकदीनं अरविंद लढेल आणि या कसब्यामध्ये नवा इतिहास तयार करेल असं मला वाटतं. तिसरं, शिवाजी महाराज ज्यावेळी पुरंदरचा तह वगैरे केला त्याच्यामध्ये सिंहगड नावाचा एक महत्त्वाचा किल्ला शिवाजी महाराजांना औरंगजेबाला द्यावा लागला आणि तो जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेने मोठा पराक्रम केला. ते खडकवासला मतदारसंघ भोरच्या बाजूचा, ओके, तिथून आम्ही अविनाश पुजारी यांना खडकवासल्याची उमेदवारी जाहीर करतोय. त्याच्यानंतर कसबा विधानसभामध्ये आणखी एक आमच्याकडे रुपेश केसकर आहेत. कदाचित तुम्हाला बाजूचा उमेदवार आम्ही बनवू शकतो किंवा आपण नंतर करू. 2 उमेदवार आमच्याकडे कसब्यामध्ये आत्ताच आहेत, ते आम्ही हे करू. रुपेश केसकर आणि अरविंद वेलकर या दोघांपैकी आम्ही सगळं मेरिट बघून, पण दोघांपैकी एकाची उमेदवारी फिक्स आहे. आणि 5वं, अभिमान लोंढे हा एक तरुण उद्योजक आहे. माढा विधानसभा 245 याच्यामधून तो लढेल. तुमच्या माहितीसाठी 3 दिवसापूर्वी आम्ही व्हिडिओ काढला होता. या महाराष्ट्रामध्ये 24 वर्षाच्या एका मुलाने 2 कोटीची मर्सिडीज गाडी घेतली फक्त अंडी विकून. आणि जे मी गेले 25 वर्ष सांगत होतो की तुम्ही कोणताही उद्योगधंदा व्यवसाय करायला लाजू नका, ते त्या मुलांनी सिद्ध करून दाखवलं. या महाराष्ट्रातलं पहिलं रोल मॉडेल आपण ते उभं केलं आणि 24 वर्षाच्या मुलांनी 2 कोटीची मर्सिडीज गाडी घेतली. असेच या महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो उद्योजक घडवायचं आपण आतापर्यंत काम केलं. पण त्यांना जे काही अडचणी येत होत्या, उदाहरणार्थ जागेची अडचण, भांडवलाची अडचण, शासकीय प्रमाणपत्र वेळेत मिळणं किंवा कागदपत्र तात्परतेनं मिळणं, ही कामं त्याला खूप अडचणी आम्हाला जाणवल्या. आणि तोच उद्योजकतेचा प्रवास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार, हा प्रवास पुढे नेण्यासाठी आम्ही छत्रपतींच्याच नावाने हा पक्ष लॉन्च केलेला आहे. आणि या शिवाजी महाराजांच्या विचारांना खऱ्या अर्थानं मी श्रद्धांजली म्हणणार नाही, भावपूर्ण वगैरे असं काय नाही, ते कृतीत त्यांचे विचार उतरवण्यासाठी आम्ही मावळा म्हणून हा सगळा लढा सुरू केलेला आहे. आणि आम्ही पूर्ण ताकदीनं 288च्या 88 जागा लढवणार आहोत. आता तुमचे काही प्रश्न असतील ते आपण घेऊ. महाराजांचं नाव दिलंय. हां, महाराजांच्या वेळेला अनुसरून तुम्ही कुठली म्हणजे धोरणं राबवली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं जे धोरण आहे ते त्यांच्या अनेक प्रसंगातून त्यांनी लिहून दिलेले आहे. जेव्हा जेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की बाबा तुमचे वडील एवढे मोठे जागीरदार आहेत, तुमचे आजोबा जवळपास अख्ख्या विदर्भाचे मालक आहेत,
एवढं सगळं तुमच्याकडे असताना तुम्ही हे स्वराज्याचं कशासाठी भानगड करताय? तुमच्या जीवाला धोका आहे सगळं, आणि सोन्याचा चमचा तुम्ही तोंडात घेऊन जन्माला आलाय. तुम्हाला काय पडले स्वराज्य निर्माण करायचं? त्यावेळी शिवाजी महाराज नेहमी सगळ्या पाटील देशमुख आणि रयतेला एवढंच सांगायचे की रयतेस पोटास लावणे आहे, हेच माझं स्वराज्य धोरण आहे. आणि तेच शिवाजी महाराजांचं धोरणावर मी गेले 25 वर्ष काम केले. त्याला आणखी पुढे नेण्याचं काम आम्ही या पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत. बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र आणि गुन्हेगार आणि घराणेशाही मुक्त महाराष्ट्र हीच आमची 3 सूत्री कलमा असणार आहे. त्याच्यावर आम्ही काम करणार. आमचा पक्ष हिंदुत्ववादी पुरोगामी याच्यापेक्षा विकासवादी असणार आहे. आणि खरा विकास कशाला म्हणतात ते आम्ही दाखवून देऊ. मोठमोठ्या इमारती अनधिकृत बांधणं आणि खड्डेयुक्त रस्ते बांधणं ह्याला मी विकास समजत नाही. विकास बघायचा असेल तर आम्ही आमच्या पक्षाचे काही कार्यक्रम ठरलेले ते आताच सांगतो. आम्ही दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना मुलांना घेऊन मंत्रालयामध्ये जाणार आहोत आणि मंत्रालय दर्शन नावाची योजना सुरू करणार आहोत की ज्या मुलांना कधी गावाच्या बाहेर सुद्धा या पुढाऱ्यांनी जाऊ दिले नाही, त्या मुलांना आम्ही दर महिन्याच्या बुधवारी कॅबिनेट मिटिंग ठेवली मंत्रालय दर्शन या योजनेअंतर्गत आतमध्ये नेणार आहे. या मुलांची जेवायची व्यवस्था सुद्धा आम्ही आमदार निवासमध्ये करणार आहे. महिन्याचा दुसरा रविवार शनिवार आम्ही या सर्व मुलांना किल्ल्यावर घेऊन जाणार आहे. छत्रपती दर्शन हेच गड दर्शन किंवा गड दर्शन हेच छत्रपती दर्शन, गडकोट दर्शन हेच छत्रपती दर्शन असा आमचा दुसरा मुद्दा आहे. आणि दर महिन्याचा तिसरा आठवडा म्हणजे जो शनिवार रविवार त्यावेळी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी उद्योजक शिबिरं घेणार आहोत. आणि महिन्याचा चौथा शनिवार रविवार आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये रोजगार शिबिरं घेणार आहोत. या 4 गोष्टींच्या माध्यमातून आमची दर महिन्याची पक्षाची ऍक्टिव्हिटी चालू राहणार आहे. हे बघा, एक सर्वसाधारण जनरल आमची तो उमेदवार 40 पेक्षा कमी व्हायचा असावा, म्हणजेच तो तरुणांचं प्रतिनिधित्व करणारा असावा. आता आपण प्रस्तावित पक्षांमध्ये बघितलेलं आहे की 60 वर्षाचा माणूस फॉर्म भरतो आणि म्हणतो मी तरुणांचं प्रतिनिधित्व करतो. आता हे याचं तारुण्य म्हणजे कुठल्या भाषेत मोजायचंय? शारीरिक, मानसिक, वैचारिक, आर्थिक, कशामध्ये मोजायचंय? तर तरुण म्हणजे खरोखर तो तरुण असावा. 40च्या आत असेल त्याला तरुण म्हणतात. जेव्हा 40 लागते त्याला प्रौढ म्हणता येतं. म्हणजे प्रौढ आणि तरुणाच्या हक्कावरती गदा आणू नये असं आमचं म्हणणं आहे. तरुणांनीच लढलं पाहिजे. कारण हे सगळे फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी एकमेका कुणी कोणाच्या मांडीवर बसले, कुणी कोणाच्या खांद्यावर बसले, कुणी, आणि हे सगळे मांडीवर खांद्यावर बसणारे नंतर लोकांच्या मतदाराच्या डोक्यावर बसणारे. म्हणून आम्हाला कोणाशी युती करायची, म्हणून मी 288ची घोषणा का केली की आम्ही कोणाच्या आश्रित नाही, आम्ही आमच्या विचारावरती उभे आहोत. आमच्या उमेदवारांना आम्ही 288 जागेवर उभे करणार आहोत. सर, लोकशाहीमध्ये जसे 4 स्तंभ आहेत तसं आमचा प्रेस आहे, प्रशासन आहे, न्यायपालिका आहे, तर आपली प्रशासनावर काय पकड आहे का? 100% प्रशासनावर पकड म्हणजे काय असतं की, म्हणून मी सांगितलं ना की ते उमेदवार सुशिक्षित का असावे, त्यांना कायदा कळावा, त्यांना घटनेतलं कोणत्या कलमाचे काय अधिकार आहेत, त्यानुसार कोणती लोकशाही तुमची हक्क आहेत आणि कर्तव्य आहेत हे सगळं माहीत असलं पाहिजे. आणि आमची बहुतेक पोरे सुशिक्षित असल्यामुळे आणि आम्ही त्यांचे क्लासेस पण घेणार आहे की घटना म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, हे प्रशासन कसं चालवलं जातं. आणि म्हणून आम्ही, बरा तुम्ही प्रश्न विचारला, आम्ही आमचे लढलेल्या 288 उमेदवारांमधूनच भविष्यातलं शॅडो कॅबिनेट तयार करणार आहे. आणि ज्याला ज्या खात्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा अभ्यास आहे त्यांनी दर महिन्याला त्या खात्याचा आढावा घेऊन कोण मंत्री काय दिवे लावतोय आणि कोण मंत्री काय भ्रष्टाचार करतोय याच्यावर पूर्ण वचक आम्ही ठेवणार आहे. शॅडो कॅबिनेट आम्ही तयार करणार आहे. म्हणूनच मी त्यांना दर महिन्याला मंत्रालयात मुलांना घेऊन जाणार. कारण पुण्यामध्ये आम्ही पाहतो 2 संस्था आहेत, शेतकरी संस्था, या 2 संस्था दरवर्षी संसद परिषद भरवतात. आपल्या कोणाचं नाव घेत नाही. तर तसं आपलं आलेलं आहे का विद्यार्थ्यांसाठी तुमच्या? विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण व्हावं, त्यांना परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्त्या मिळाव्या आणि त्यांनी स्वतःचा उद्योगधंदा करावा, याच्यासाठी आमचं काम चालू आहे. आमचा उद्देश आहे या महाराष्ट्रातील 360च्या 60 किल्ल्यांचं गड पर्यटन वाढलं पाहिजे. म्हणून आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी या गडांवरती किमान 1 लाख शिवभक्तांना घेऊन जाणार आहे. आणि या पर्यटनाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर येतील असा आमचा प्रयोग आहे. त्यातून आम्ही जाहिरात, ब्रँडिंग, मार्केटिंग सगळं करणार आहे. आणि फक्त महाराष्ट्रातलेच पर्यटक नाही, भारतातले जगातले पर्यटक या महाराष्ट्रामध्ये कसे दिले आम्ही बघणार आहे. आणि प्रत्येक किल्ल्याच्या आधारे जवळपास 600 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर आम्ही तयार करणार आहे. आणि असं करून 2,16,000 कोटी रुपये आम्ही महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये टाकणार आहे. आणि म्हणून मी सांगतो की कर्जमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेची पूर्ण ब्लूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. आम्ही निवडणुकीसाठी ते सगळं तयार करतोय. दुसरी गोष्ट, या गडकोट दर्शन या उपक्रमातून आम्ही ग्रामीण भागातील 20 लाख आणि शहरी भागातील 20 लाख अशा 40 लाख तरुणांना
पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही स्वतःच्या उद्योगधंदा व्यवसायामध्ये उभं करणार आहे, सत्तेत नसलो तरी. कारण आम्हाला हे दाखवायचं आहे की सत्तेत नसताना सुद्धा जर तुमचा उद्देश चांगला असेल तर तुम्ही ती जनतेची विकास कामं करू शकता. आणि मग पुढच्या निवडणुकीत आम्ही जनतेला विचारू आणि जनता तो कौल देईल आम्हाला की अरे ही पोरं ही म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना लोक हसत होते की छोटी छोटी पोरं काय इतिहास करणार येतं. शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. त्यांच्याच आशीर्वादाने आणि जिजाऊंच्या कृपेने आम्ही ते इतिहासाची पुनरावृत्ती करू आणि या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र या दिशेने आम्ही नक्की जाऊ. ग्रामीण भागातील 20 लाख तरुण आणि शहरी भागातील 20 लाख तरुण यांना रोजगार देऊन उद्योजक करून बेकारीमुक्त महाराष्ट्राकडे आम्ही जाऊ आणि छानपैकी या महाराष्ट्र जे स्वातंत्र्यानंतर गेले म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून 30-35 वर्ष जो महाराष्ट्र भारतात 1 नंबरला होता GDP मध्ये आणि प्रगतीमध्ये, तो आज 1 नंबरला नाही आहे. तो कितव्या नंबरला हे मला सांगायची गरज नाही, हे जनतेला कळतं एकत्रित प्रश्न. तो पुन्हा 1 नंबरला कसा येईल हा आमचा अजेंडा असणार आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करू. आम्ही सोमवारपर्यंत आमच्या हातामध्ये चिन्ह असेल दुपारपर्यंत आणि तेच चिन्ह घेऊन आमचे सगळे उमेदवार लढतील. सर बाकीचे पक्ष जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. हां, मग तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवण्यासाठी वगैरे आर्थिकदृष्ट्या सक्षमतेच्या अनुषंगाने काय म्हणजे या राजकीय पक्षांनी स्वतः पेरलेल्या ह्या कंड्या आहेत की निवडणूक लढवण्यासाठी पक्ष चालवण्यासाठी खूप मोठं आर्थिक फंडिंग लागतं ते चुकीची कामं करण्यासाठी, मतदारांना लाच देण्यासाठी. आमच्याकडे मतदाराला लाच द्यायची काही गरज नाही. आमच्याकडे येणारा मतदार हा स्वतः उमेदवाराला पैसे देणार आहे. इतर पक्षामध्ये उमेदवार मतदाराला पैसे वाटतील, आमच्याकडे मतदार आमच्या उमेदवाराला फायनान्स करतील आणि लोकवर्गणीतून आमचे उमेदवार लढतील. शिवाजी महाराजांच्या समोर आदिलशाही, फरीदशाही, निजामशाही आणि मोगल असे 5 धनाढ्य शाह्या होत्या आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य जस्ट राखेतून उभं राहिलेलं होतं. शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला, आम्ही त्यांचे मावळे आहोत. आम्ही बिन पैशाने लढू आणि बिन पाणी यांची करून दाखवू. हा, तुमचं डायरेक्शन बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15 वर्षी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली आणि 44 मध्ये ते छत्रपती झालेले आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा वयाच्या 44 वर्ष झालेला आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की 45-40 आतला उमेदवार असेल तर आम्ही त्याला तरुण समजणार. 80 वर्षाचा म्हातारा येईल आमच्याकडे आणि म्हणेल की मी तरुण आहे, मला उमेदवारी द्या किंवा मला तरुणांचे प्रश्न सोडवायचे. अहो, तुमच्या आता अर्धी लाकडं वाढायला गेले पुढं, तुम्ही काय तरुणांचे प्रश्न सोडताय? तरी निवांत आराम करा. एक विशिष्ट वयानंतर राजकारणी लोकांनी सुद्धा निवृत्त व्हायला पाहिजे. आणि आमच्या पक्षाचं धोरण हे असेल की कोणताही व्यक्ती 2 पेक्षा जास्त वेळा आमदार होणार नाही, 2 पेक्षा जास्त वेळा खासदार होणार नाही. नाही, त्या प्रश्नावर आपण इतिहासात डिटेल चर्चा करू. शिवाजी महाराजांना 80 वर्षाचं वय लाभलं असतं 50च्या ऐवजी, तर अख्खा भारतच नव्हे तर अख्ख्या जगावर त्यांचं राज्य असतं. हे ब्रिटिशांची नोंद आहे की हा माणूस आणखी काही वर्षाचा असाच सुसाट सुटला तर हा युरोपमध्ये सुद्धा भगवा झेंडा काढेल. तर मला वाटतं ते ब्रिटिशांनी जी नोंद केली तीच खरी आहे की शिवाजी महाराज 80 वर्ष जगले असते तर जगातल्या 80 देशावरती मराठ्यांचा भगवा झेंडा फडकलेला आपल्याला पाहायला मिळाला असतं. सर, आपण म्हणताय सर्व धर्माच्या लोकांना विद्यार्थ्यांना चान्स देणार आहात. आता कुठल्याही जातीचं करू शकत नाही आपण, पण आता लिस्ट निघली का आपली कशी 288 पैकी जागांची लिस्ट केली आपण. तुम्हाला आता उदाहरण सांगतो ना, म्हणजे तुम्हाला जर जातीचा विषय असेल, मला तर माहित नाही माझ्या उमेदवारांची जात काय, आता मला विचारायला लागेल तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर. आम्ही म्हणजे तुझी जात काय? हिंदू समाज, हिंदू धनगर. हिंदू धनगर. आलं का लक्षात? ओके, हे कृतीशील आहे. म्हणजे आतापर्यंत मलाही माहित नव्हतं यांची जात काय आणि हे कोण आहे जातीने. ओके, पण माझ्याकडे आलेल्या कोणत्याही माणसाला मी कधी हे विचारलेलं नाही की तुझी जात काय. मी फक्त एकच विचारेल, शिवाजी महाराजांनी विचारलं तेच, तुझी गुणवत्ता काय, तुझी विद्वत्ता काय, आणि त्यालाच आम्ही संधी देऊ. आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही जाती जातींचं राजकारण चाललंय, मला इथल्या तरुणांना, उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना सावध करायचं आहे की जर तुम्हाला धर्माची आफू पाजली तर राष्ट्रीय पक्षांचं भलं होतं आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांना, मतदारांना जातीची दारू पाजली जाते तेव्हा स्थानिक पक्षांचं किंवा राज्यस्तरीय पक्षांचं भलं होतं. मला माझ्या तरुण पिढीला ना जातीची नशा द्यायची आहे ना धर्माची आपू द्यायची आहे. मला माझ्या मुलांना विकास कशाला म्हणतात हे दाखवून द्यायचे आणि म्हणून मी दरवर्षी परदेशात फिरतो, तिथले व्हिडिओ आमच्या मुलांना दाखवतो. बाकीचे लोक जातात परदेशात गुपचूप फिरून येतात. असं काय गुपचूप असतं तुमचं गुपचूप जाऊन येतात? काहीतरी लफडा आहे, काहीतरी मामला आहे. आमच्यावर जातो जाईल तिकडे शूटिंगच करून आणतो आणि स्वतः मी व्हिडिओमध्ये असतो का? तर मला माझ्या मुलांना हे दाखवायचं आहे. कारण शिवाजी महाराजांना वयाच्या 7व्या वर्षी बँगलोरला नेऊन शहाजीराजांनी विकास काय असतो दाखवला. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना 9 वर्षाचे असताना आग्र्याला नेऊन दाखवलं
की राज्य कसं चालवतात, एवढं मोठं साम्राज्य कसं उभं केलं जातं, तसं मला या माझ्या महाराष्ट्रातील तरुणांना दाखवायचं असतं की तुम्ही कशी प्रगती करू शकता. आणि प्रगतीचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, 3 दिवसापूर्वी आम्ही 2 कोटीच्या मर्सिडीज गाडीचं उद्घाटन केलेलं आहे. 24 वर्षाच्या मुलाने घेतलेली आहे. इथं IAS ऑफिसर रिटायर झाला, IPS तरी घेतो का, घेऊ शकतो का? फक्त पुढारीच घेऊ शकतो. उत्पन्नाचे स्रोत त्यालाही स्वतःला माहीत नाही. तुम्हाला काय सांगायचे? IIT IIM मध्ये पोरं भरती झाली की दुसऱ्या वर्षीच त्यांना लाखो रुपयाच्या पॅकेजच्या ऑफर यायच्या. या वर्षीची परिस्थिती अशी आहे की IIT IIM मधली 30% जास्त मुलं ही सरळ सरळ अनएम्प्लॉयड आहेत. आणि ज्यांची भरती झाली, ज्यांना रोजगार मिळाले, त्यांचा स्टार्टिंग पगार हा 35,000 रुपये आहे. याच्यापेक्षा ते सुशिक्षित बेरोजगारीचं उदाहरण काय पाहिजे? सरकारमधले लोक माणसांना मूर्ख बनवतात. ते कसं तुम्हाला सांगतो. पूर्वी बेरोजगारी होती ती अशिक्षित लोकांची होती, कारण लोक शाळेतच गेले नव्हती. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी 4थी 5वी पास माणसाला मुख्याध्यापक करावा लागायचा. नंतरच्या काळामध्ये 10वी पास माणूस मुख्याध्यापक व्हायला लागला. आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही पोलीस भरतीचा शिपाई जरी भरती करायचं म्हटलं तर मिनिमम ग्रॅज्युएट किंवा 12वीचा नियम आहे त्यांचा, तर तिथे डॉक्टर, MBA, MPhil, PhD झालेली पोरं अप्लाय करतात. याचा अर्थ काय? तर अशिक्षित बेरोजगारी संपलेली आहे आणि सुशिक्षित बेरोजगारी सुरू झालेली आहे. आणि त्या बेरोजगारीचा दुसरा एक भाग असा आहे की या महाराष्ट्रात शिक्षणाच्या नावावर मोठी लूट चालू आहे. त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलाची जमीन विकली जाते. त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांना एवढं कर्ज काढावं लागतं की ते कर्जाचं नुसतं व्याज फेडण्यासाठी त्या मुलाचं अख्खं आयुष्य निघून जात आहे. मग ह्याला शिक्षण म्हणतात का? ही बेरोजगारीचा फक्त फॉर्मॅट बदलला आहे. बेरोजगारी आहे. हा, त्यांना काय करायचं त्यांनी करू देत. मी आमच्या छत्रपती शासन पक्षाच्या वतीने अशी योजना करतोय की इतर शाळा, कॉलेजेस, बेसिकली कॉलेजेस जे 3 वर्षात शिकवू शकत नाहीत ते मी आमच्या पोरांना 3 महिन्यामध्ये शिकवून दाखवेल. त्यांची फी 3 लाख रुपये असेल, आम्ही 30,000 मध्ये शिकवू. ते 3 वर्ष शिकून त्यांना बेरोजगार मधून एक कागद हातात देऊन बाहेर काढतील. आम्ही 3 महिन्यात असा कागद हातात देऊ की ही पोरं जर्मनी, जपान, युरोप अशा कुठल्याही देशामध्ये जाऊन किमान 3 लाख रुपये महिना पगार घेऊ शकतील. किमान 3 महिना. आणि त्यातली चांगली पोरं असतील त्यांना आम्ही उद्योजकतेसाठी परदेशात सुद्धा मदत करू. सर, या पक्षाला तुम्ही महाराजांचं नाव दिलंय. हो. आणि त्या अनुषंगाने काम होणं पण गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने मला असं वाटतं की पब्लिकला पण म्हणजे बदल हवाय जो योग्य रीतीचा असावा. तर या अनुषंगाने तुमचं काम होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. गेले 25 वर्षे मी जे काम करतोय त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये लाखो पोरं उद्योजक झालेले आहेत. खूप जण येतात आणि सांगतात की अरे आम्हाला बदल हवाय, पण तसं नाही वागत. इतर पक्ष आणि इतर नेते यांची आमची तुलना होऊ शकत नाही. याचं कारण त्यांचे वैचारिक बेस आणि माझा वैचारिक बेस याच्यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या. ते स्वतः किती शिकलेले ते जर एकेका पक्षाचे उमेदवारांची यादी जर तुम्ही काढली तर आज महाराष्ट्राचा 70% बिहार झालेला आहे. 70% बिहार झालेला आहे. म्हणून मी ती आठ ठेवलेली की किमान तो पदवीधर असावा, म्हणजे त्याला काहीतरी 4 गोष्टी वाचता तरी येतील की विधानमंडळात काय करायचं असतं. ओके. गुन्हेगारी कधी वाढते? जेवढी बेकारी वाढते. म्हणून मी आयुष्यभर बेकारीवरतीच काम केले. पोरांच्या हाताला काहीतरी काम मिळेल याच्यासाठी आम्ही काम करतो. म्हणून मी पोरांना सांगतो तुम्ही चहा विका, इडली विका, डोसा विका, अंडी विका, फक्त इमान विकू नका. तुम्ही विमानात फिरता, तुम्ही इमान विकू नका आणि जमीन विकू नका. जमीन विकली की तुम्ही भूमिलेस होणार, भूमिहीन होणार. आणि जो भूमिहीन होईल त्याच्या हाल अपेक्षेला कोणी वारी राहू शकत नाही. जर माझ्या आजोबांनी मला जर 1-2 एकर जमीन दिली असेल आणि मी जर पुढच्या माझ्या नातवाला दिली तर कदाचित तो अब्जेदिस असेल. म्हणून जमीन विकायला नाही पाहिजे. आणि आम्ही दुबईत जसा कायदा आहे तसा आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये कोणताही उद्योग व्यवसाय करायचा असेल तर या महाराष्ट्रातील भूमिपुत्राला 50% पार्टनर केल्याशिवाय मला उद्योग करता येणार. मग याच्यातून फायदा असा होईल की आमच्या महाराष्ट्रातला कुणीच माणूस, कुणीच शेतकरी भूमिहीन होणार नाही. तुमचा पहिला प्रश्न जो आहे की महाराष्ट्रामध्ये असे लोंढेच्या लोंढे येत आहेत, म्हणजे रोज ट्रेनच्या ट्रेन भरून येत आहेत. काही पक्ष त्याच्यावर बोलले, त्याच्यानंतर त्याच्यावर काही ते बोलायला तयार नाहीत. हे लोंढे काय येत आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर अशाच पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रातील लोक जर तुमच्या राज्यात आले, कोणत्याही राज्यात, तर तुम्ही त्यांना तेवढं सहन करताल का, ॲडजस्ट करताल का, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये कॅप असली पाहिजे. अमेरिकेमध्ये विजाचं प्रमाण आहे, रशियामध्ये प्रमाण आहे, युरोपमध्ये प्रमाण आहे. भारतामध्ये कोणताही व्यक्ती कोणत्याही राज्यामध्ये, शहरामध्ये जाऊ शकतो. हे घटनेने दिलेलं स्वातंत्र्य आहे. पण त्याचा अर्थ स्वैराचार असं व्हायला नको की अख्खा उत्तर प्रदेश उठून इकडे महाराष्ट्रात यावा, अख्खा बिहार उठून इकडे यावा. त्या राज्यातील लोकांनी, त्या नेत्यांनी त्यांचा प्रगती केली नाही, हा आमचा दोष आहे का? त्यामुळे त्या लोकांनी त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी का
हमारे लिए क्या कर रहे हो तुम, क्या कर रहे हो हमारे लिए, ये उनको पूछना चाहिए उन्होंने, हमसे नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 20% वर इतर राज्यातून लोक नसावीत अशा प्रकारचा कायदा करण्याच्या दिशेने पण आम्ही विचार करू, चर्चा करू आणि त्या दिशेने आम्ही नक्कीच पुढे जाऊ. आणि प्रशासन या फसवा फसवीच्या योजना करण्यामध्ये माहीर असतात. ते तुमच्या डाव्या खिशातलं काढतात आणि उजव्या खिशात घालतात. डाव्या खिशातलं काढलं हे सांगत नसतात, फक्त उजव्या खिशात तुझ्या 500 रुपये टाकलेत असं सांगतात. ज्यावेळी माणूस घरी गेल्यावर खिशात चेक करतो, अरे 500 रुपये वाढलेत माझ्याकडे कुठून आले, तर त्याला कळतं की डाव्या माझ्या खिशातून उजव्या खिशात आले, एवढंच आहे, बाकी काय नसतं. अशा योजना असतात त्या. आणि म्हणजे महाराष्ट्रात भारतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की काम करणाऱ्याला शिक्षा आणि बसून खाणाऱ्याला बक्षीस. म्हणजे भयानक परिस्थिती आहे. म्हणजे काम करायला तुम्ही प्रोत्साहनच देत नाहीये की तुम्ही जास्त काम करा, आम्ही तुम्हाला टॅक्समध्ये जास्त सवलत देऊ, जास्त तुम्हाला बाकीच्या गोष्टी मिळतील, असं काही नाहीये. आपल्याला कसं आहे, तू बसून खा. म्हणजे चांगला चालणारा धडधाकट माणसाला सांगायचं तू पाय मोडून घे, तुला कुबडी वाटप करू. म्हणजे चालणाऱ्या माणसाला कुबड्या वाटप करायचे, हे असले कार्यक्रम करतात का? तसं जो काम करेल त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये शिपाई म्हणून भरती होणारी माणसं सुद्धा सेनापती पदापर्यंत गेलेली आहेत. आपल्याकडं असं काय आहे का? मग या गुणवंतांना संधी देणं, गरजवंतांना संधी देणं, याच्यासाठी छत्रपती शासन काम करेल.